नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, अचानक वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 2 दिवसानंतर म्हणजेच 10 एप्रिलपासून तर 15 एप्रिलच्या दरम्यान या 5 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते. छोटीशी अपडेट आहे. आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय, अवकाळी पाऊस. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया आपण किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे, सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर हा जो काही परिसर आहे, विजयदुर्ग, खारेपतन, रायपतन हा जो सर्व परिसर, या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. पुरंगड, वाडापेठ, लांजा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण आणि पूर्व भागाकडे बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. माखजन, कोयना आणि पाटण या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगड जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो. गारपिटीची शक्यता आहे. देवेघर, गोरेगाव, लवासा, रोहा या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली, कासमत तसंच नेरळ, नवी मुंबई, मुंबई या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा मात्र विजांचा गडगडाट, पावसासोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते. 10 एप्रिलपासून तर 15 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, शहापूर, वाडा, पालघर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नाशिककडे जर बघितलं, सापुतारा, वणी हा जो काही लगतचा परिसर आहे, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. खरपाडा, वणी तसा या ठिकाणी हर्सूल, लाडाची, त्र्यंबक, मोखाडा, जव्हार, हिरापाडा, खोडाला तसंच मुंडेगाव, वाडीवार्थे या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. नाशिक, ओझर, जोपूल, नागपूर तसंच माळसाखरे, निफाड, लासलगाव, पोंडा, देवगाव, मंजूर, निमगाव, सिन्नर, वावी या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता आहे. सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. सिन्नर, पांडुर्ले, तिळडुबरे, नांदूर, शेंगोटे, वावी तसंच हा जो काही लगतचा परिसर आहे, संगमनेर, अकोला, समशेरपूर, अहिल्यादेवीनगरचा काही परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अहिल्यादेवीनगरकडे या ठिकाणी मालेगाव, मनमाड, येवलाकडे ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी मात्र गारपिटीचा पाऊस बघायला मिळू शकतोय काही भागांमध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, घोडेगाव, भोगूर, पाथडी, अहिल्यादेवीनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. मात्र या भागांमध्ये गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. राळेगाव, काडा, जामखेड या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील. गारपीट पावसाची शक्यता आहे. श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तसंच परांडा, बार्शी, वैराग हा जो लगतचा काही परिसर आहे, कुरुडवाडी, इंदापूर, अकलूज या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये श्रीगोंदा, दौंड, राहू तसंच आळकुटी लगतच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अहिल्यादेवीनगरकडे पुणे जिल्ह्यामध्ये देखील बघितलं तर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. जुन्नर, मंचर, चाकण तसंच पुण्याचा हा जो काही लगतचा सर्व परिसर आहे, पुणे, दायरी, सुसगाव, पुनावाली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, सोनापूर, शिवापूर, वेल्हे या सर्व परिसरामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. केटवाल्ले, सासवड, जेजुरी, मारगाव तसंच भिवंडी, भोर या ठिकाणी देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रावडी, खोडाला, लोणत, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये सातारा, कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी, मूल, आद्राकी, देवरा, नांदल, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला 10 एप्रिलपासून तर 15 एप्रिलच्या दरम्यान बघायला मिळू शकते या 5 दिवसांमध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर मेधा, वसटपोट, चाकदेव, सौराट, रश, शिंगे, कोयना, पाटण सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट, पावसाची शक्यता आहे. सोलापूरमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, माहुळ, चलगाव, सोलापूर, वैराग, बार्शी तसंच आसपासचा लगतचा परिसर, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूरकडे जर बघितलं, सांगली, कुरुंदावडकुडा, चतनी, जत, संख, कुची, नागज, तासगाव, विटा, मायणी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. विजांचा गडगडाट 10 एप्रिलपासून तर 15 एप्रिलच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाचा धुमाकूळ आणि काही ठिकाणी गारपिटीचा धुमाकूळ देखील बघायला मिळू शकतोय. कोल्हापूरमध्ये जर बघितलं, कोल्हापूर, संगरूळ, ज्योतिबाहिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आणि
आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, निफाड, बिद्री या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्याकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये धरण क्षेत्राकडे ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत पाऊस राहील, मात्र गारपीट काही ठिकाणी बघायला मिळू शकते. धरण क्षेत्राकडे गंगापूर, वैजापूर लगतच्या काही परिसरामध्ये पैठणकडे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येवला, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव पाऊस आहे. या ठिकाणी देखील फुलंब्री, रामगाव, पिशोरकडे देखील ढगाळांच्या या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. बीडकडे जालनाच्या तुलनेमध्ये जोर जास्त आहे. बीड, गेवराई, माजलगाव तसेच चौसाळा, दारूर, केज, येळम, चौसाळा सर्वत्र या परिसरामध्ये आणि धाराशिवकडे कळंब, मासा, तारखेडबोम हा जो काही लगतचा परिसर आहे, कळंब, मासा, तारखेडबोम या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. येडशी, पेठ, धाराशिव, बेलीम, तुळजापूर या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो. लातूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे. लातूर, औसालंगा, श्रावणपाल, उदगीर तसंच बर्डापूर, अहमदपूर, परळी, गंगाखेड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. आणि परभणीमध्ये जर बघितलं झरी, बोरी, जंतूर, सैलू, पाथरी, परळी, गंगाखेड पावसाची शक्यता आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा, भोकर, पेठुंबरी, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये जर बघितलं, हिंगोली, कळमनुरी, नागपूर, खंडाळा या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. भाग बदलत पाऊस राहील, काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते. तसेच मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, हिंगोलीकडे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये नागपूरकडे ढगाळ वातावरण राहील, भाग बदलत पाऊस राहील. भंडारा, गोंदियाकडे जोर कमी आहे, मात्र भाग बदलत काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मुरुमगाव, कापसी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपानपल्ली सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितलं, चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. राजुरा, चंद्रपूर, भद्रावती पावसाची शक्यता आहे. यवतमाळकडे जोर थोडा कमी आहे, मात्र भाग बदलत पाऊस राहील. वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी आहे, भाग बदलत पाऊस राहील. अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. गारपीट होण्याची शक्यता आहे, जोर कमी आहे. अमरावती आणि अकोलाकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, जोर कमी आहे. बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस जास्त बघायला मिळू शकतोय. अकोलापेक्षा जोर जास्त वाशिममध्ये बघायला मिळू शकतोय. बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. देऊळगाव, राजा, मोहरा, चिखली, बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर, बुलढाणाच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त राहील. खानदेशामध्ये बघितलं तर जळगाव आणि धुळे या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट, गारपीट होण्याची शक्यता आहे. नंदुरबारच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, भाग बदलत पावसाची शक्यता आहे. मात्र काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बऱ्याच ठिकाणी नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते. उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच खानदेशात जर बघितलं, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकच्या काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. अहिल्यादेवीनगरच्या काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये काही ठिकाणी बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.